आमच्याशी चर्चा न करता अजितदादांनी विलिनीकरणाचा निर्णय घेतला असता का? विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांचं पहिल्यांदा थेट भाष्य. अंतिम निर्णय घेण्याआधी राष्ट्रवादीने आमच्याशी चर्चा करावी असंही केलं स्पष्ट. पार्थ पवार यांच्या राज्यसभेला भाजपाचा विरोध नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं विधान. राज्यसभेवर कुणाला पाठवायचं याबाबत राष्ट्रवादीची चर्चा झाली नसल्याचंही केलं स्पष्ट. अजितदादांच्या निधनानंतर बारामती विधानसभेसाठी 6 महिन्यांच्या आत होणार पोटनिवडणूक. सुनेत्रा पवार पोटनिवडणूक लढवणार. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. अजित पवारांच्या अपघातावर प्रथमच राष्ट्रवादीकडून प्रश्न उपस्थित. 6 जणांचा मृत्यू, मग मृतदेह 5 कसे? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? मिटकरींचे सवाल. तर अपघाताची चौकशी झाली पाहिजे, रुपाली पाटील यांची मागणी. प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याचं पियुष गोयल यांचं विधान. तर पडताळणी न करता मी माहिती दिली म्हणत गोयल यांची दिलगिरी. पटेल यांनी हे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा फेटाळला. गौतम अदानी शरद पवार यांच्या भेटीला. मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी गौतम अदानी दाखल. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार न करण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय. अजितदादांच्या निधनामुळे प्रचार न करण्याचा निर्णय. 7 दिवसात 22 प्रचार सभा घेणार होते मुख्यमंत्री फडणवीस. मुंबई महापालिकेसाठी महायुती 2 गटामध्ये नोंदणी करणार. भाजपचा स्वतंत्र गट तर शिवसेना राष्ट्रवादीकडून एकत्र गट नोंदणी केली जाणार. मुंबईमध्ये महायुतीचा बहुमताचा आकडा 121 वर. कोल्हापूर महापालिकेसाठी महायुतीच्या सत्तेचा फॉर्म्युला ठरला. रोटेशन पद्धतीनं भाजप आणि शिवसेनेला महापौरपद मिळणार. येत्या 5 वर्षात 10 महिन्यांचे 6 महापौर होणार. आयकरात कोणताही दिलासा न देणारा बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून सादर. कर रचनेमध्ये कोणताही बदल नाही. करदात्यांच्या पदरी निराशा. 1 एप्रिलपासून नवा आयकर कायदा. कर रचना सुटसुटीत होणार. 31 ऑगस्टपर्यंत आयकर परतावा भरता येणार. तर अपघात विम्यामधून मिळालेली रक्कम करमुक्त. सीएनजी, बायोगॅस, सोलार, टीव्ही, मोबाईल, फ्रीज, मायक्रोवेव्ह आणि परदेश प्रवास आता स्वस्त होणार. स्वदेशी कपडे, क्रीडा साहित्य, वैद्यकीय उपकरणं देखील स्वस्त. मधुमेह, कॅन्सरसह अन्य 7 दुर्धर आजारांवरील औषधं स्वस्त होणार. आयुर्वेद अभ्यासासाठी 3 नव्या संस्था. तर 5 मेडिकल हब उभारण्यासाठी उपाययोजना. रिफॉर्म एक्सप्रेस बजेटमध्ये सेमीकंडक्टर, बायोफार्मा, टेक्स्टाईल क्षेत्रांसाठी मोठ्या निधींची तरतूद. पुणे मुंबई आणि पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा. शहरांसाठी 2.62 लाख कोटींची तरतूद. ऑप्शन ट्रेडिंगवरील करवाढीमुळे शेअर बाजारामध्ये मोठी घसरण. शेअर बाजारामध्ये नकारात्मक प्रतिसाद. निफ्टी 500 अंकांनी तर सेन्सेक्स तब्बल 1500 अंकांनी घसरला. सोन्या चांदीच्या दरांमध्ये मोठी उलथापालथ. 2 दिवसात सोन्याचे दर तोळ्यामागे तब्बल 30,000 रुपयांनी कोसळले. तर चांदीच्या दरात 1 लाख रुपयांहून अधिकची घसरण. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मुंबईतल्या घरावर झालेल्या गोळीबाराचा सीसीटीव्ही समोर. रात्री 4 राऊंड फायर. पुण्यातून 4 आरोपींना अटक तर मुख्य आरोपी फरार. गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगनं स्वीकारली.